विद्यार्थिनींनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनासाठी किंवा अंमलबजावणीसाठी समाजामधल्या कोणत्या साधनांचा किंवा संसाधनांचा उपयोग होतो, समाजामध्ये कोणत्या अशा एजन्सीज आहेत, म्हणजे एक्सटर्नल एजन्सी ज्याला आपण म्हणतो, असे नेमके कोणते घटक आहेत आणि त्या कोणत्या घटकांचा कोणत्या पद्धतीने सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी उपयोग होऊ शकतो याचा आपण विचार केला. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या तासाला आपण मॉड्यूल नंबर 3 मधील जो 6वा टॉपिक आहे त्याच्यामध्ये ओरिएंटेशन टू बी गिवन to parents and peers and role of them in the successful implementation of inclusive education. त्याचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पॅरेंट्स अँड पियर्स, पालक आणि जे समवयस्क आहेत, म्हणजे पालक किंवा शिक्षक, पॅरेंट्स अँड टीचर्स, यांचे ओरिएंटेशन म्हणजे यांचं उद्बोधन का करणं गरजेचं आहे आणि सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पालक, पियर्स आणि शिक्षक, म्हणजे पालकांचे जे समवयस्क असतात, शिक्षक, यांची नेमकी भूमिका काय असते याच्या अनुषंगाने आपण थोडक्यामध्ये विचार करणार आहोत. आता सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी यांचं उद्बोधन का होणं गरजेचं आहे, त्याची उद्बोधनाची आवश्यकता काय, तर त्याची वेगवेगळ्या स्वरूपाची कारण आपण विचारात घेणार आहोत. का उद्बोधन केलं पाहिजे, म्हणजे विशेष करून पियर्स किंवा पालक जे आहेत, पालक आणि समाजातले वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत किंवा शाळेशी संबंधित असणारे शिक्षक आहेत, यांचं उद्बोधन होणं का गरजेचं आहे, तर त्याची काही वेगवेगळ्या स्वरूपाची कारणं आहेत. ती कारणं आपण सुरुवातीला विचारात घेऊया. ते कारणं विचारात घेण्यापूर्वी मी तुम्हाला या टॉपिकवरती कोणत्या स्वरूपाचा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे ते तुम्हाला सांगतो की सर्वसाधारणपणे सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पालक आणि शिक्षकाच्या उद्बोधनाची आवश्यकता किंवा गरज स्पष्ट करून सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीत पालक आणि शिक्षकाची भूमिका विशद करा, असा एखादा प्रश्न ब्रॉड स्वरूपाचा पडू शकतो किंवा लघुत्तरी स्वरूपाचा प्रश्न पडू शकतो. तो म्हणजे सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पालक आणि शिक्षकांचे उद्बोधन करण्याची गरज, किंवा सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पालक, शिक्षक किंवा पियर्स म्हणजे समवयस्क यांची भूमिका, या अनुषंगाने वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न पडू शकतात. त्या घटकाच्या टायटलचा जर आपण विचार केला तर संपूर्ण एक ब्रॉड स्वरूपाचा प्रश्न पडू शकतो किंवा त्याचे 2 विभाग करून, म्हणजे उद्बोधनाची आवश्यकता काय किंवा गरज काय याच्यावर एक प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वीसाठी शिक्षक किंवा पालक यांची भूमिका काय, असा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक म्हणजे उद्बोधनावरती एक प्रश्न, भूमिकेवरती एक प्रश्न, किंवा उद्बोधन आणि भूमिका या दोघांवरती एकत्रित प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पहिल्यांदा आपण उद्बोधनाची गरज काय, तर त्याचा आपण सुरुवातीला विचार करूया, त्याची कारण आपण विचारात घेऊया. तर अगदी 80-90च्या दशकापर्यंतचा जर आपण विचार केला, 80-90च्या दशकापर्यंत जोपर्यंत शिक्षणाचं महत्त्व समाजाला, पालकांना किंवा विद्यार्थ्यांना
किंवा ग्रामीण भागात, निमशहरी भागामध्ये शिक्षणाचं महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचलेलं नव्हतं. किंबहुना शिक्षणाची जी प्रक्रिया आहे किंवा शिक्षण प्रवाह जो आहे तो समाजापर्यंत योग्य रीतीने पोहोचलेला नव्हता. ठराविक ठिकाणीच किंवा ठराविक अंतरावरतीच तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मुख्य शहराच्या ठिकाणी किंवा निमशहरी ठिकाणी शाळा, विद्यालय किंवा कॉलेजेस यांच्यामार्फत शिक्षण देण्याचं काम केलं जात असे. म्हणजे अगदी 80-90च्या दशकापर्यंत अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु 90च्या दशकानंतर मात्र शिक्षण प्रक्रिया ही प्रचंड वेगाने विस्तारित होत गेली आणि शिक्षण प्रवाह समाजापर्यंत पोहोचण्यास त्यामुळे एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. पण अगदी 80-90च्या दशकापर्यंत जर आपण विचार केला तर सर्वसाधारण मुलांच्या बाबतीत तर सोडाच, सर्वसाधारण मुलांच्या शिक्षणाची फारशी काळजी घेतली जात नव्हती. पालकांना फार त्याच्यामध्ये शिक्षणाचं महत्त्व न समजल्यामुळे फारशी आवड होती अशातला काही प्रकार नव्हता किंवा तशा प्रकारचं वातावरणही त्यावेळी समाजामध्ये आढळून येत नव्हतं. सर्वसाधारण मुलांच्या बाबतीत आहे. तर विशेष गरजा असणारी मुलं जी आहेत किंवा अपंग मुलं जी आहेत किंवा मतिमंद मुलं जी आहेत, अस्थिव्यंग असणारी मुलं आहेत किंवा अध्ययन अक्षम असणारी जी मुलं आहेत, तर या बालकांच्या किंवा या मुलांच्या दृष्टिकोनातून शिक्षण आणि असे विशेष गरजा असलेले बालक यांचा दुरान्वयी संबंध नव्हता. म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या बाबतीत समाज शिक्षणाच्या दृष्टिकोनातून फारसा विचार करत नव्हता. फारसा म्हणजे जवळजवळ करतच नव्हतं. अशा बालकांना म्हणजे जे अस्थिव्यंग आहेत, मतिमंद आहेत किंवा अपंग आहेत, मानसिकदृष्ट्या अक्षम आहेत, अध्ययनदृष्ट्या अक्षम आहेत, कर्णबधिर आहेत, दृष्टिदोष आहेत, अशी जी मुलं आहेत, या मुलांच्या बाबतीत समाज फारसा गांभीर्याने घेत नव्हता. त्यांना समाजामध्ये अत्यंत कनिष्ठ स्वरूपाची वागणूक दिली जात असे. एखाद्या कुटुंबामध्ये यापैकी म्हणजे अपंग असणाऱ्या कोणत्याही प्रकारातील एखादं मूल जर जन्माला आलं असेल, तर ते मूल जन्माला येणं म्हणजे पूर्व जन्मीचं पाप समजलं जात असे. अशी विचारधारा, विचारसरणी तत्कालीन समाजामध्ये रूढ झालेली होती. एवढंच नाही तर अपंग मूल आपल्या कुटुंबामध्ये जन्माला येणं म्हणजे हा एक देवाचा प्रकोप समजला जात. एवढंच काय, पण अपंग मूल, मतिमंद मूल असेल, कर्णबधिर असेल, दृष्टिदोष असणार असेल, तर अशा मुलाच्या कुटुंबाकडे समाजातल्या किंवा सभोवतालच्या कुटुंबाचा पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा हा चांगला आढळून येत नसे. म्हणजे एक प्रकारे ते कुटुंब वेगळ्या स्वरूपाचं कुटुंब आहे अशी भावना उर्वरित कुटुंबामध्ये किंवा समूहामध्ये किंवा समाजामध्ये निर्माण झालेली दिसून येत असे. अशा कुटुंबाचं किंवा त्या कुटुंबामधल्या बालकांचं म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं समाजामधलं स्थान अत्यंत गौण किंवा अत्यंत निम्न, अत्यंत हीन स्वरूपाचं असे. समाज कार्यामध्ये, सांस्कृतिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये त्यांना फारसे स्थान दिलं जात नसे. त्यामुळं अशा मुलांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा ऋणात्मक, नकारात्मक असल्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत अशा मुलांच्या दृष्टीने पालक, कुटुंब किंवा समाज फारसं गांभीर्याने घेत नसे. या अशा परिस्थितीत या मुलांना शिक्षणामध्ये समाविष्ट करून घ्यायचे, अशा मुलांचं शिक्षणामध्ये समावेशन करायचं आहे. म्हणून पालक किंवा समाजाचं उद्बोधन होणं अत्यंत गरजेचं आहे.
तत्कालीन परिस्थिती सांगितली, पण त्यापेक्षाही आणखी वेगळ्या प्रकारची परिस्थिती 80-90च्या दशकापर्यंत समाजामध्ये अस्तित्वात होती. ती काय नेमकी परिस्थिती होती? मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं, की अपंग बालक कुटुंबामध्ये जन्मलं म्हणजे ते पूर्वजन्मीचं पाप आहे, देवाचा प्रकोप समजला जाईल. अशा कुटुंबाला जवळ-जवळ बाकीचा समाज वाळीत टाकत असे किंवा अशी जी मुलं ज्या कुटुंबात असेल, त्या कुटुंबाला किंवा त्या मुलांना कोणत्याही कार्यामध्ये सामाजिक असेल, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, कोणत्याही प्रकारचे विधी असेल, तर त्यामध्ये त्यांना अत्यंत गौण स्थान दिलं जात असे. त्यामुळं शिक्षणाच्या दृष्टीने अशा विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नसत. ही तत्कालीन परिस्थिती. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट आढळून येत होती, ती म्हणजे त्यांना घरात डांबून ठेवलं जात असे. अत्यंत अपंग जी मुलं आहेत त्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे. त्यांना घरात डांबून ठेवलं जात असे. का? तर यांचा भविष्यात काहीच उपयोग होणार नाही. ही मुलं म्हणजे एक प्रकारे कुटुंबाला बोजा आहे. अशा प्रकारची मुलं कोणत्याही अर्थ उत्पादनाचं माध्यम ठरू शकत नाही. कोणत्याही प्रकारची जबाबदारी ते पार पाडू शकत नाही. कोणत्याही प्रकारचा व्यवसाय, कोणत्या प्रकारचं काम, कोणत्याही प्रकारची कृती ते करू शकत नाही. ते स्वावलंबी बनू शकत नाही. अशा प्रकारचा विचार कुटुंबामध्ये दृढ झाल्यामुळं अशा मुलांना हीन वागणूक देण्याची एक प्रथा किंवा परंपरा किंवा परिस्थिती किंवा वातावरण तत्कालीन कुटुंब व्यवस्थेमध्ये निर्माण झालेलं दिसून येत असे. एवढंच नव्हे, ही मुलं म्हणजे कुटुंबावरती बोजा आहे म्हणून त्यांना अक्षरशः पिंजऱ्यामध्ये डांबून ठेवलं जात असे. एखाद्या खोलीमध्ये डांबून ठेवलं जात असे. अशी कित्येक उदाहरणं 80-90च्या दशकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहेत किंवा 80-90च्या दशकापर्यंत समाजामध्ये अस्तित्वात होती. त्याचबरोबर आणखी एक परिस्थिती तत्कालीन कालखंडामध्ये होती. ती म्हणजे ही मुलं कुटुंबाच्या प्रती एक बोजा आहे असं समजून त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्याची पालकांची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात होती. कुटुंब कितीही सधन असलं किंवा किती गरीब असलं किंवा मध्यमवर्गीय असलं, तरी अशा मुलांना पोसण्याकडं त्यांचा दृष्टिकोन हा नकारात्मक होता. अशा मुलांना रिमांड होममध्ये ठेवण्याची सर्वसाधारणपणे कुटुंबाची एक प्रथा होती. तिथलं जे वातावरण असेल, तिथलं खाणं असेल, पिणं असेल, तिथल्या ज्या सवयी असतील, याच्यातून आपल्याला मुक्त व्हायची अशी भावना कुटुंबाची होती. त्यामुळे त्याला रिमांड होममध्ये ठेवलं जात असे. म्हणजे सुधारगृहामध्ये त्याला ठेवलं जात असे, की जेणेकरून तिथं काय करणं त्याची खाण्यापिण्याची, राहण्याची, बसण्याची, उठण्याची, खेळण्याची किंवा त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी त्या रिमांड होम मार्फत पार पाडली जाईल अशी भावना तत्कालीन कालखंडामध्ये समाजाची मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येत होती. त्याचबरोबर अशी जी मुलं आहेत अपंग, त्यांना विशेष शाळांची गरज निर्माण झाल्यामुळं त्यांच्यासाठी काही शाळा निर्माण झाल्या. त्यामुळं 90 दशकांच्या कालखंडानंतर अशा वेगवेगळ्या शाळा अपंग मुलांसाठी झाल्या. त्यामुळं ही मुलं समाजापासून विभक्त झाली. म्हणजे सर्वसाधारण मुलांच्यामध्ये यांनी राहणं अपेक्षित होतं. सर्वसाधारण मुलं कशी शिकतात, कशी वागतात, त्यांचं वर्तन कसं आहे, ते बोलतात कसं, लिहितात कसं, वाचतात कसं, कोणत्या प्रकारच्या कृती कोणत्या पद्धतीने करतात, याचं अनुकरण करण्याची संधी अशा मुलांना मिळाली असती. पण विशेष शाळा निर्माण झाल्यामुळं ही मुलं समाजापासून विभक्त झाली. ही त्या कालखंडामधली गरज होती. पण अलीकडं मात्र शासनाने अशा प्रकारचा कायदा केलेला आहे, की सर्वसाधारण शाळेमध्ये अशा मुलांना प्रवेश देण्यापासून कोणतीही शाळा वंचित ठेवू शकत नाही. त्यामुळे सर्वसाधारण शाळेमध्ये अशा मुलांचं समावेशन मोठ्या प्रमाणात अलीकडच्या कालखंडामध्ये झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर
समावेशित शिक्षणाच्या बाबतीत समाज आणि पालकाची मानसिकता जी आहे ती मानसिकता त्या कालखंडामध्ये बदलता येणं शक्य नव्हतं. पण काळाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये मानसिकतेमध्ये मात्र काही प्रमाणात बदल झालेले दिसून येतात आणि त्यामुळे पालक, कुटुंब अशा विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या दृष्टिकोनातून दक्ष राहिलेले दिसून येतात किंवा त्यांच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं अलीकडच्या कालखंडामध्ये समावेशित शिक्षणाची संकल्पना ही विस्तृत झालेली दिसून येते, व्यापक झालेली दिसून येते. त्यामुळं अशी जी विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत, त्या मुलांना विविध प्रकारच्या शैक्षणिक शाळांमधून, शैक्षणिक संस्थांमधून अनेक प्रकारच्या भौतिक सेवा, सुविधा पुरवण्यावरती अलीकडच्या कालखंडामध्ये भर दिलेला दिसून येतो. त्यामुळं पालक देखील अशा मुलांना अलीकडच्या कालखंडामध्ये शिक्षण देण्याच्या बाबतीत जागृत झालेले दिसून येतात. म्हणजे तत्कालीन इतिहास जर आपण पाहिला, म्हणजे या विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या म्हणजे समाजाचा दृष्टिकोन जर आपण पाहिला, तर खरोखर समावेशित शिक्षणासाठी पालक किंवा त्यांचे समावेश काय आहे, पालक म्हणजे समाजातले जे इतर घटक आहेत, प्रत्यक्ष विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे पालक आणि त्यांचे समवयस्क, त्या पालकांचे समवयस्क किंवा विशेष गरजा असणारी मुलं यांचं उद्बोधन का होणं गरजेचं आहे, त्याची पार्श्वभूमी तुम्हाला मी थोडक्यात सांगेन. आणि पार्श्वभूमी म्हणजे तत्कालीन समाज व्यवस्थेचं असलेलं स्वरूप. तत्कालीन समाज व्यवस्थेचं असलेलं स्वरूप किंवा तत्कालीन समाज व्यवस्थेचा इतिहास, ऐतिहासिक परिस्थिती. अगदी 80 90च्या दशकापर्यंत. तिथून पुढे मात्र या बालकांच्या शिक्षणाच्या बाबतीत शासन असेल किंवा पालक असतील, कुटुंब असतील, समाज असेल, यांचे जे दृष्टिकोन आहे, ते दृष्टिकोन थोडेसे व्यापक झालेले दिसून येतात, बदललेले आपल्याला दिसून येतात. आता शिक्षक आणि पालक जे असतील किंवा समाविष्ट असतील, यांना उद्बोधनाची का गरज आहे, ओरिएंटेशनची का गरज आहे? तर का गरज आहे, त्याचं पहिलं कारण आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे विविध योजनांची माहिती होती. आता विशेष गरजा असणाऱ्या जी मुलं आहेत, त्याचं पहिलं कारण तुम्हाला सांगितलं उद्बोधन काय, की उद्बोधनाच्या माध्यमाद्वारे विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय पातळीवरती, जिल्हा पातळी असेल, राज्य पातळीवरती असतील किंवा ग्राम पातळीवरती असतील, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार केलेल्या आहेत, मग अभ्यासक्रमाच्या बाबतीत असतील, भौतिक सुविधांच्या बाबतीत असतील, शाळांच्या बाबतीत असतील, आर्थिक मदतीच्या बाबतीत असतील, तर ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत, त्या योजनांची माहिती पालक आणि शिक्षकांना आणि समवयस्कांना समजली पाहिजे. हे त्याचं पहिलं महत्वाचं कारण आहे. का ते उद्बोधन केल्याशिवाय समजू शकणार. दुसरं एक महत्वाचं कारण आपल्याला उद्बोधनाचं सांगता येईल, की शिक्षणाबाबत जाणीव-जागृती होणे किंवा जाणीव-जागृती करणे. आता ही विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत, या मुलांच्या शिक्षणाच्या पद्धती, शिक्षणाची माध्यमं, शिक्षणाच्या उत्कृष्ट प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असणारी साधनं, ह्या सर्वसाधारण मुलांच्या पेक्षा वेगळ्या असलेल्या दिसून येतात. म्हणजे त्यांच्या अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधनं ही वेगळी असलेली दिसून येतात. ती वेगळी जरी असली तरी अशा मुलांना सर्वसाधारणपणे शिक्षण प्रक्रियेमध्ये आणणं तितकंच गरजेचं किंवा तितकंच महत्वाचं असलेलं दिसून येतं. पण बऱ्याच वेळा शिक्षणविषयक जागृती न झाल्यामुळे अशी मुलं शिक्षणापासून वंचित राहिलेली दिसून येतात. तर ती वंचित राहू नयेत म्हणून जागृती होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही जागृती उद्बोधनाच्या माध्यमातून किंवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून करता येणं शक्य होतं. हे दुसरं कारण सांगितलं. पहिलं कारण विविध योजनांची माहिती करून देणे. दुसरं कारण आहे शिक्षणविषयक जाणीव-जागृती करणे. तिसरं कारण आहे शिक्षणामधल्या विविध प्रवाहांची माहिती. शिक्षणामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे जे प्रवाह आहेत, विचारसरणीचे आहेत,
म्हणजे अभ्यासक्रम असेल, अभ्यासक्रमाच्या पद्धती असतील, अध्ययनाच्या पद्धती असतील, शैक्षणिक साधनं असतील, शैक्षणिक तंत्र असतील, शैक्षणिक सोयीसुविधा असतील, याच्या बाबतीत किंवा शासनाचे शिक्षणविषयक दृष्टिकोन असतील, शैक्षणिक योजना असतील, तर याची माहिती पालकांना झाली पाहिजे, शिक्षकांना झाली पाहिजे, समवयस्कांना झाली पाहिजे. हे तिसरं महत्वाचं, कारण की विविध शिक्षण प्रवाहाची माहिती, शिक्षण प्रवाह प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात असेल, माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात असेल किंवा उच्च शिक्षणाच्या संदर्भात असेल, त्या शिक्षण प्रवाहामध्ये अंतर्भूत असलेल्या अनेक ज्या गोष्टी आहेत, अनेक ज्या योजना आहेत, त्यांची माहिती पालकांना झाली पाहिजे. आणि ती करून जर द्यायची असेल तर उद्बोधन किंवा प्रशिक्षण अत्यंत महत्वाचं असेल दिसून येतं. त्यानंतर पुढचं एक महत्वाचं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे पाल्यांच्या क्षमतेची जाणीव होण्यासाठी. पाल्यांच्या क्षमतेची जाणीव होण्यासाठी विशेष गरजा असणारा पालक हा अनेक कोणत्याही प्रकारातला असू शकतो. म्हणजे तो अंशतः अंध असू शकतो, अंशतः कर्णबधिर असू शकतो, कोणत्याही अवयवाच्या दृष्टीने तो अपंग असू शकतो, मतिमंद असू शकतो, अध्ययनक्षम असू शकतो किंवा पूर्ण कर्णबधिर असू शकतो किंवा पूर्ण अंध असू शकतो किंवा इतर प्रकारचे जे आजार त्याला असू शकतात आणि त्यामुळे तो अपंग झालेला असतो. मग प्रत्येक अपंगाच्या किंवा विशेष गरजा असणाऱ्या बालकाच्या क्षमता ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे अंधांच्या क्षमता वेगळ्या, कर्णबधिरांच्या वेगळ्या, अस्थिव्यंग असणाऱ्या बालकाच्या समस्या वेगळ्या, क्षमता वेगळ्या. त्याचबरोबर मतिमंद असणाऱ्या मुलाच्या क्षमता वेगळ्या, अध्ययन अक्षम असणाऱ्या मुलाच्या क्षमता वेगळ्या असल्या दिसून येतात. म्हणजे त्या क्षमता नेमक्या कोणत्या आहेत, किती प्रमाणात आहेत, त्याची क्षमता काय आहे, त्याची पात्रता काय आहे, त्याच्याकडे नेमके कोणती कौशल्य आहे आणि किंवा कौशल्य नसतील तर ती विकसित करण्यासाठी त्याच्या क्षमतेनुसार नेमकं काय केलं गेलं पाहिजे. त्यासाठी क्षमता ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून पाल्यांच्या क्षमतेची जाणीव करून घेण्यासाठी असे यासाठी पालक असतील किंवा शिक्षक असतील किंवा असे विशेष गरजा असलेली मुलं असतील त्यांच्यासाठी उद्बोधन हे अत्यंत महत्वाचं असलं दिसून येतं. आणखी एक महत्वाचं कारण त्याचं सांगता येईल आपल्याला, उद्बोधनाचं कारण सांगता येईल की त्यांना समाजामध्ये स्थान मिळवून देणे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की अशी जी बालकं आहेत या बालकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक असतो. अशी बालकं म्हणजे समाजाला किंवा कुटुंबाला एक प्रकारे बोजा आहे, तो दैवी प्रकोप आहे किंवा पूर्वजन्मीचं पाप आहे, ते स्वावलंबी बनू शकणार नाही. ते कुटुंबावरती एक प्रकारचा आपल्याला ते आयुष्यभर सांभाळावं लागणार आहे. अशा प्रकारची विचारसरणी कुटुंबाची किंवा पालकाची चालू दिसून येते. त्यामुळं समाजामध्ये अशा मुलांना गौण स्थान असतं किंवा हीन प्रकारची वागणूक त्यांना दिली जाते. कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग घेतला जात नाही, ते बाजूला राहिलेले दिसून येतं. म्हणून अशा मुलांना समाजामध्ये जी हीन वागणूक दिली जाते, दर्जाहीन वागणूक दिली जाते, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक असतो. तो बदलणं गरजेचं आहे आणि त्यातून त्यांना योग्य रीतीने समाजामध्ये स्थान मिळालं पाहिजे. समाजाचे ते एक महत्वाचे घटक आहे. अशी भावना निर्माण होण्यासाठी शिक्षक, पालक किंवा समवयस्क यांना उद्बोधनाची गरज असलेली दिसून येते. त्याचबरोबर विविध कायद्यांची माहिती करून देणे. आता विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी शासनाने वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केलेले आहे. म्हणजे त्यातला एक पहिला कायदा राईट टू एज्युकेशन आहे. किंवा अशी जी बालकं आहेत, जर बालकं शिक्षणापासून एखादा पालक वंचित ठेवला जात असेल, तर त्यासाठी कायद्यामध्ये तरतूद आहे की त्या पालकांना सुद्धा शिक्षा होऊ शकते. म्हणजे असे जे कायदे आहेत, त्या कायद्याची माहिती पालकांना झाली पाहिजे. त्याचबरोबर सहकार्य वाढीस लावणे. म्हणजे अशी विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत, ती सर्वसाधारण शाळेत आली की विशेष गरजा असणारी आणि सर्वसाधारण असणारी मुलं एकमेकांचं सहकार्य घेऊ शकतात, एकमेकांना सहकार्य देऊ शकतात, एकमेकांशी चर्चा करू शकतात, एकमेकांना मदत करू शकतात, एकमेकांचं अनुकरण करू शकतात
एकमेकांचं निरीक्षण करू शकतात आणि त्यातून सहकार्य विकसित व्हायला किंवा वाढीस व्हायला मदत झाली दिसून येते. पण सहकार्याची वृत्ती विकसित करण्यासाठी उद्बोधन अत्यंत आवश्यक असलं दिसून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त अशा विशेष गरजा असणाऱ्या बालकांना त्यांच्या सहकार्याने सहकार्य करावं हे अपेक्षित नाही. तर त्यांचे आई-वडील किंवा त्यांचे जे पालक असतील, त्या पालकांनी सुद्धा अशा पालकांना सहकार्य केलं पाहिजे. अशा मुलांना सहकार्य केलं पाहिजे. ते सहकार्य कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे? त्याचे काय फायदे होतात? अशा बालकांना कोणत्या सहकार्याची गरज असते? याविषयीची माहिती देण्यासाठी उद्बोधन अत्यंत महत्त्वाचं असं दिसून येतं. म्हणजे पालक, शिक्षक, समवयस्क यांना उद्बोधनाची आवश्यकता काय आहे? तर मी पहिलं कारण तुम्हाला सांगितलं, की वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, त्या योजनांची माहिती करून देणे. दुसरं कारण सांगितलं मी शिक्षणाबाबत जाणीव, जागृती निर्माण करणे. तिसरं कारण सांगितलं विविध शिक्षण प्रवाहाची माहिती देणे. त्यानंतर चौथं कारण सांगितलं, की विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या क्षमतेची जाणीव होणे. पाचवं कारण सांगितलं मी, अशा बालकांना समाजात स्थान मिळणे. त्यानंतर विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे जे पालक आहेत, त्या पालकांना कायद्याची माहिती होणे. त्याचबरोबर सहकार्य अशा बालकांच्या अनुषंगाने सहकार्य वाढीस लागणे. असे वेगवेगळ्या स्वरूपाची मी कारणं उद्बोधनाची सांगितली किंवा त्याची गरज काय आहे, याच्या अनुषंगाने मी तुम्हाला चर्चा केली. हा पहिला भाग आपला झाला, की सर्वसमावेशक शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पालक, शिक्षक किंवा जे समवयस्क आहे, यांचं उद्बोधन होणं अत्यंत का गरजेचं आहे. तर त्याचा आपण आत्तापर्यंत विचार केला. त्याच्यामध्ये मी समाजाची पार्श्वभूमी काय आहे, काय होती, नेमका इतिहास काय होता, ह्या मुलांच्याकडे पाहण्याचा समाजाचा नेमका दृष्टिकोन कसा होता, ही परिस्थिती तुमच्यासमोर मांडली आणि त्याच्यानंतर उद्बोधन का होणं गरजेचं आहे, त्याचे एक 7-8 कारणं मी तुमच्यासमोर स्पष्ट केली. तर याच्यामधला पुढचा जो भाग आहे, तो म्हणजे सर्वसमावेशक शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षक असतील किंवा पालक असतील किंवा समवयस्क असतील, यांची नेमकी भूमिका काय आहे, याचा आपण विचार करणार आहोत. तर विशेष गरजा असणारे जे बालक आहेत, त्या बालकांच्या अनुषंगाने त्या बालकांचे जे पालक आहेत, त्या पालकांना दुहेरी भूमिका बजावावी लागते. दुहेरी भूमिका म्हणजे ते पालक त्या बालकांचे पालक म्हणून भूमिका बजावतील आणि दुसरं तेच तेच पालक त्या बालकांचे शिक्षक म्हणूनही भूमिका बजावतील. हा एक भाग झाला. दुसरा भाग, विशेष गरजा असणाऱ्या मुलांना जे शिक्षक शिकवतात, ते शिक्षक सुद्धा दुहेरी भूमिका बजावू शकतात. म्हणजे ते शिक्षक म्हणूनही भूमिका बजावतील आणि त्या मुलांचे पालक म्हणूनही भूमिका बजावतील. म्हणजे पालक आणि शिक्षक अशी दुहेरी भूमिका, शिक्षकांची शिक्षक आणि पालक अशी दुहेरी भूमिका यामध्ये अपेक्षित असलेली दिसून येते. कारण प्रसंगानुरूप ह्या भूमिका दोघांनाही पार पाडाव्या लागतात. त्याशिवाय सर्व विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत, त्या मुलांच्या मनामध्ये जो एक विशिष्ट प्रकारची भावना किंवा त्यांचा जो आत्मविश्वास कमी झालेला असतो किंवा त्यांच्यामध्ये जो प्रोपोगंडा असतो किंवा त्यांच्यामध्ये जी न्यूनगंडाची भावना असते, ती न्यूनगंडाची भावना त्याशिवाय कमी होणार नाही. कारण पालक आणि शिक्षक या दोघांनाही दुहेरी भूमिका जर त्यांनी योग्य रीतीने पार पाडल्या, तर समावेशित शिक्षणात अशा पालकांचं समावेशन यशस्वी व्हायला निश्चितपणे मदत झालेली दिसून येते. तर याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आहेत, त्या नेमक्या भूमिका कोणत्या आहेत, ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता सर्वसाधारणपणे संशोधनाने असं सिद्ध केलेलं आहे, की कोणती व्यक्ती शिकू शकते. म्हणजे ती किती मतिमंद असू द्या, अध्ययनक्षम असू द्या, अंध असू द्या, कर्णबधिर असू द्या, अस्थिव्यंग असू द्या, प्रत्येक व्यक्ती ही शिकू शकते. जरी तिचं शिकणं हे दर्जेदार किंवा परिणामकारक नसलं तरीही काही का होईना ते ज्ञान
आत्मसात करू शकतात, आकलन करू शकतात. विविध प्रकारची तंत्र असतील, विविध प्रकारची कौशल्य असतील, अशा व्यक्ती आत्मसात करू शकतात. म्हणजे ती कोणत्याही प्रकारची अपंग असू द्या. म्हणजे विशेष गरजा असणारी व्यक्ती किंवा मुलगा किंवा मुलगी अध्ययन करू शकते. पण त्यांचं जे अध्ययन असतं ते अध्ययन हे त्यांच्या क्षमतेनुसार असलेलं दिसून येतं. त्यानुसार त्यांच्या शैली निर्माण झालेल्या दिसून येतात. म्हणून त्यांच्या शैलीनुसार त्यांना शिकवलं गेलं पाहिजे, त्यांना अध्ययन केलं गेलं पाहिजे. कारण सर्वसाधारण मुलांच्या बाबतीत जरी आपण विचार केला तर विविध विद्यार्थी त्यांची अध्ययन क्षमता किंवा अध्ययन कौशल्य, अध्ययन शैली ही प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी असलेली दिसून येते. तीच गोष्ट विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या बाबतीत असलेली दिसून येते. म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या अक्षमता आहेत किंवा त्यांच्यामधला अपंगत्वाचा जो प्रकार आहे तो प्रकार विचारात घेऊन त्यांची अध्ययनशैली असते, ती अध्ययनशैली वेगळी असते आणि त्यानुसार त्यांना शिकवणं अत्यंत गरजेचं असेल दिसून येतं. म्हणजे जसे काही विद्यार्थी हे पाहून शिकणारे असतात, फक्त पाहून शिकणारे असतात, म्हणजे कर्णबधिर असतात, त्यांना ऐकायला येत नाही, पाहून शिकणारे असतात. काही विद्यार्थी हे फक्त ऐकून शिकणारे असतात, म्हणजे ते अंध असतात. तर काही विद्यार्थी कृतीतून शिकणारे असतात, म्हणजे अंध किंवा कर्ण हे दोन्ही कृतीतून शिकू शकतात. म्हणजे पाहून शिकणारे, ऐकून शिकणारे किंवा कृतीतून शिकणारे असे विद्यार्थी असलेले आपल्याला दिसून येतात. परंतु असे जे विद्यार्थी आहेत, असे विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन शैलीनुसार त्यांना शिकवणं ही शिक्षकाची पहिली महत्वाची भूमिका आहे. पहिली महत्वाची भूमिका आहे. जो पाहून शिकवतो त्याला पाहून शिकवलं पाहिजे, जो ऐकून शिकतो त्याला ऐकून शिकवलं पाहिजे, जो कृतीतून शिकतो त्याला कृतीतून शिकवलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या क्षमतेनुसार किंवा त्यांच्या अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्यांना त्यांच्यासाठी अध्ययन शैलीचा, अध्यापन पद्धतीचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे अध्ययन शैली आणि अध्यापन शैली ही या दृष्टीने शिक्षकाची भूमिका किंवा पालकाची भूमिका ही अत्यंत महत्वाची असेल दिसून येते. दुसरं एक महत्वाचं कारण आपल्याला सांगता येईल, म्हणजे भूमिकेमध्ये सांगता येईल, की अशा विद्यार्थ्यांना दैनंदिन वेळ देणे. अशा विद्यार्थ्यांना दैनंदिन वेळ देणे, त्याचं कारण काय सांगता येतं, की ही मुलं परावलंबी असतात. स्वावलंबित्वाचं प्रमाण अशा मुलांच्यामध्ये खूप कमी असतं. अशी मुलं ही इतरांवरती डिपेंडिंग असतात. म्हणून अशा मुलांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अशा मुलांच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की अशा मुलांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही, की ही जी मुलं असतात, ह्या मुलांना सातत्याने आधाराची गरज असेल दिसून येते. म्हणून पालक असतील किंवा शिक्षक असतील यांनी अशा मुलांसाठी थोडासा जास्त वेळ दिला पाहिजे. बालकांच्या शैक्षणिक कार्यामध्ये, कृतीमध्ये, भावनिक विकासासाठी अशा मुलांना जास्त, थोडा का होईना, इतर मुलांच्या पेक्षा जास्त वेळ दिला पाहिजे आणि आपली भूमिका बजावली पाहिजे. त्यानंतर पुढचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला भूमिकेच्या बाबतीत सांगता येईल, ते म्हणजे ही जी मुलं असतात, ह्या मुलांना कौशल्य शिकवण्यावरती भर दिला गेला पाहिजे, की जेणेकरून ते बालक स्वावलंबी बनेल. भूमिकेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, पालक असतील किंवा शिक्षक असेल, त्याच्यामध्ये आवश्यक असणारी म्हणजे दैनंदिन काम करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य लागतात. अगदी सिंपल कौशल्य आहे, म्हणजे दैनंदिन दिनचर्येसाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या करण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट प्रकारची कौशल्य अपेक्षित असलेली दिसून येतात. ती कौशल्य त्याला शिकवता आली पाहिजे, त्याच्यामध्ये ती विकसित करता आली पाहिजे, त्याला ती समजून सांगता आली पाहिजे, त्यासाठी त्याला कृतीतून शिक्षण दिलं गेलं पाहिजे किंवा अनुभवातून त्याला शिक्षण दिलं गेलं पाहिजे, की जेणेकरून बालक स्वावलंबी बनायला एक प्रकारे मदत झाली दिसून येईल. त्याच्यानंतर
पुढचा भूमिकेचा भाग आपल्याला सांगता येईल तो म्हणजे सकस आहार देण्याचा विचार केला पाहिजे. पालकांची ही महत्वाची जबाबदारी असते त्याच्यामध्ये. किंवा शाळेमध्ये जो पोषण आहार दिला जातो, तो पोषण आहार सुद्धा सकस असला पाहिजे. या दृष्टिकोनातून शिक्षकाने महत्वाची जबाबदारी पार पाडली पाहिजे किंवा महत्वाची भूमिका पार पाडली पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाची जी ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग कसा करायचा, हे पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना प्रत्यक्ष शिकवलं पाहिजे. स्वतःच्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग कसा होतो हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे. स्वतःच्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग कसा होतो हे त्यांना ऐकवलं पाहिजे. स्वतःच्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग कसा होतो हे त्यांना कृतीतून दाखवलं पाहिजे. म्हणून ज्ञानेंद्रियांचा उपयोग करण्यासाठी त्यांना शिकवलं पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. अशी जी मुलं असतात या मुलांना सामाजिक कार्यापासून पालकांनी किंवा शिक्षकांनी दूर ठेवू नये. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे सामाजिक कार्य असतात त्या सामाजिक कार्यात अशा मुलांचा सहभाग वाढवण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी भूमिका पार पाडली पाहिजे. अशी मुलं समाजात येतील. सामाजिक उपक्रमात, सांस्कृतिक उपक्रमात, धार्मिक उपक्रमात, सण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शन असतील तर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कृती कार्यक्रम असतील, याच्यामध्ये ही मुलं जर सहभागी झाली तर काहीतरी अनुकरण करतील, निरीक्षण करतील. त्यातून त्या मुलांच्या मध्ये असणारे जे कौशल्य आहे ती कौशल्य एक प्रकारे विकसित व्हायला मदत होऊ शकते. त्याचबरोबर अशा मुलांची वेळेवर थेरपी करणे. थेरपी म्हणजे ज्याला आपण अवयव जे असतात, अवयवांची क्षमता किंवा स्नायूंची क्षमता वाढण्यासाठी थेरपी अत्यंत महत्त्वाची असते दिसून येते. किंवा तज्ज्ञ थेरपी डॉक्टर्स असतील किंवा थेरपी डॉक्टरांनी सांगितलेले जे उपचार असतील त्यानुसार वेळोवेळी थेरपी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून शारीरिक सबलता बालकाची वाढायला एक प्रकारे मदत झालेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर अशा बालकांच्या बाबतीत पालकांनी संरक्षण दिलं पाहिजे. शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील यांनी संरक्षण देण्यावरती भर दिला पाहिजे. कारण अशा मुलांना संरक्षणाची अत्यंत गरज असं दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी मुलं जी असतात या मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि ते लक्ष म्हणजे बारीक असलं पाहिजे. कारण ही मुलं भावनिकदृष्ट्या असमतोलत्व केव्हाही निर्माण होऊ शकतं. भावनिकदृष्ट्या ही मुलं असमतोल असतात किंवा शीघ्रकोपी असतात. समायोजन क्षमता त्यांच्यामध्ये फार कमी असते. त्यांचे जे वर्तन प्रकार असतात ते वर्तन प्रकार त्यांना जसे स्वतःला घातक ठरतात तसे इतरांनाही ते घातक ठरू शकतात. कारण बाह्य परिस्थितीची, बाह्य व्यक्तींची, बाह्य वर्तनाची, बाह्य वातावरणाची फारशी समायोजन किंवा फारशी परिस्थिती त्यांना माहीत नसते. त्यामुळे टोकाचं पाऊल उचलण्याची शक्यता अशा मुलांच्याकडून होण्याची शक्यता असते. म्हणून बारीक लक्ष पालकांनी किंवा शिक्षकांनी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. भूमिकेमध्ये काय सांगितलं, विशिष्ट अध्ययन अध्यापन शैलीचा उपयोग पालकांनी आणि शिक्षकांनी केला पाहिजे. दुसरं महत्वाचं भूमिकेच्या बाबतीत सांगितलं की त्यांना दैनंदिन थोडा वेळ दिला पाहिजे, की गुणात्मक सुधारणेसाठी त्यांना थोडा जादा वेळ दिला पाहिजे. तिसरं महत्वाचं सांगितलं की त्यांची जी कौशल्य आहे, कौशल्य विकसनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सकस आहार दिला पाहिजे. ज्ञानेंद्रियाचा उपयोग कसा करायचा हे त्यांना शिकवलं पाहिजे. सामाजिक उपक्रमात त्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर वेळेवर त्यांची थेरपी केली पाहिजे. त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि अपंग बालकामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना गृह शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे घरामध्ये कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पडल्या पाहिजे तशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की त्यांच्या वर्तनावरती बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. तर अशा प्रकारे सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पालक, समवयस्क किंवा शिक्षक यांच्या उद्बोधनाची आवश्यकता काय आहे ते स्पष्ट करून पालक, शिक्षक किंवा समवयस्क
यांची सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीत त्यांची नेमकी भूमिका काय असते त्याचा आपण विचार केला.